पळून जाऊन लग्न केलं, लग्नाला 8 वर्ष झालेत आणि चहा प्यायला हिच्याकडे कप सुद्धा नाही का? तुम्ही आता अशा कमेंट प्लीज करू नका. पहा, सकाळपासून ना माझं एवढं भयानक डोकं दुखत होतं ना, सर्दीने तर मी पूर्ण जाम झाले. सर्दीने घसा आणि डोकं एवढं दुखायला लागलं ना, मग ना मी तेल लावत होते केसांना आणि शौर्य पण आला तेवढ्यात तेल लावून देतो म्हटलं. आता लहान मुलांचा नाद असतो पहा, त्यांना भलेही काही येत नसतं ना, पण त्यांना अशा छोट्या मोठ्या गोष्टी करायच्याच असतात. मग त्याच्या हातात थोडंसं तेल दिलं आणि मी तेल एवढं लावते ना की असं तुम्हाला वाटत असेल मी केस धुतले आणि माझे केस ओले आहेत की काय, कारण एवढं भयानक डोकं दुखत होतं ना. मी जेव्हाही कधी हेअर वॉश करायचं असेल ना तेव्हा असंच तेल लावते भरपूर, जेणेकरून केसांच्या मुळापर्यंत तेल जातं. आणि एवढी सर्दी झाली आहे ना की सर्दीने माझं नाक पूर्ण असं लाल झाले आणि काय करू ना काय नाही असं झालंय मला. असं कशात पूर्ण थडथड होत होती. केसांना तेल लावून झालं, केस वरती बांधले आणि त्यानंतर ना मग मस्त गरम जास्त अद्रक टाकून म्हटलं चहा बनवावा. चहाने ना एकदम छान अशी तरतरी येईन, थोडंसं घशात पण बरं वाटेल. आणि ना मला पाणी टाकलेला अजिबात चहा आवडत नाही, जास्त दूध टाकायचं आणि पाणी टाकून जर चहा बनवला की चहा पिल्यासारखं अजिबात वाटत नाही. वाटीमध्ये चहा घेतला आणि बिस्किट घेतला. आता तुम्ही म्हणता तुझ्याकडे कप नाही का, तर कप आहेत. इतक्या दिवस शौर्य फोडत होता, आता हे कप सुद्धा माझ्याकडून एक एक करून सगळ्या दांड्या माझ्याकडून फुटल्यात. आता हे पण कचऱ्याच्या डब्यात जाणार, कारण म्हणतात की असे फुटलेले कप वगैरे बशा असतील ना तर त्या घरामध्ये चांगल्या नसतात, त्यामुळे हे सगळे कचऱ्याच्या डब्यात जाणार. एका ताईने कमेंट केली होती तुझ्या लग्नाला तर 8 वर्ष झालेत म्हणते आणि तुझ्या घरामध्ये फ्रीज, बेड, कपाट असं काहीच कसं नाहीये. त्या ताईचं पण बरोबर आहे की तिला व्हिडिओज मध्ये असं काही दिसलं नाही, पण एकटा भांड्यांनी फक्त गरजा पूर्ण होतात. खरं तर माझ्याकडे जेवढी छोटीशी भांडी आहेत ना त्यातच माझा खूप सोन्याचा संसार आहे आणि तो मी सोन्याचा केलाय सुद्धा. आता भांड्यांचं म्हटलं तर भांडं आज ना उद्या घेता येईल, पण आयुष्याचा जोडीदार एवढा भारी भेटणं ना त्यालाही नशीब लागतं. नाहीतर घरात लाखांचे भांडे असून उपयोग नसतो आणि जोडीदार जर एकदम त्रास देणारा भेटला ना तर शेवटच्या श्वासापर्यंत एका स्त्रीला कॉम्प्रोमाइज करावं लागतं, हे तुम्हाला प्रत्येकीलाच माहित असेल. राहिला विषय भांड्यांचा तर तेही हळूहळू करून घेऊनच टाकेन.